कुंडी कशी पडली अचानक? अष्टपुत्र ही मला कुणीतरी खेचल्यासारखं झालं. हो कोण होतं? कल्पना नाही मॅडम, पण मॅडम माझं ऐका, आपण आता निघूया का? नाही अष्टपुत्र, आपण जाऊन कंप्लेंट करूया. मॅडम ऐका माझं, संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही हवं तर कंप्लेंट करा, पण आता क्लासला जायलाही उशीर होते. मी रिक्षा पण थांबवले मॅडम. अष्टपुत्र, माझ्या डोक्यावर पडली असती मला ती कुंडी. कल्पना आहे मॅडम, संध्याकाळी आल्यावर तुम्ही नक्की तक्रार करा, पण आता आपण जाऊया. ऐका माझं, ऐका अष्टपुत्र, मला वाटतं मी जाऊन कंप्लेंट करते. मॅडम, ऐका आता आपण ऐका, आपण आता जाऊया आपण. हो, माझ्या ऐवजी हो. दुसरं कोण लहान बाळ असतं तर. हो बरोबर आहे मॅडम. अरे मॅडम, मी इथे रिक्षा थांबवली होती, कुठे गेली रिक्षा? काय थांबा, येते आणखी एक रिक्षा येते. हा दादा, बसा 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 मॅडम, आपण संध्याकाळी करू. हो पंडित. हो बसा. चला चला. कशाला आलाय हा नागप्पा इकडे? हा इकडे आलाय म्हणजे त्याला मोहन बद्दल तर काही कळलं नसेल. माझी शक्ती सुद्धा धोक्यात आहे आता, आणि नागप्पा त्या शक्तींचा सामना करूच शकतो. नाही नाही नाही, हे सगळं घडायच्या आत मला मोहनला गाठलंच पाहिजे. धन्यवाद धन्यवाद मॅडम. या मॅडम, तुम्ही पुढे जा, मी येतो. तुम्ही जाऊ शकाल नाही त्या? हो मी ठीक आहे, मी जाईन. तुम्ही हो, पैसे देऊन येतो. किती पैसे झाले? पैसे राहू देत, तुझ्या आणि तुझ्या जवळच्यांच्या जीवाला धोका आहे, काळजी घे. ऐका ऐका, अरे कोण आहे? मॅडमने बोलवलंय. काय मॅडम? म्हात्रे सर, काय आहे? काय झालं? अहो, काय चाललंय काय? मॅडम एक दिवस नाही आले तर क्लास मध्ये किती बेशिस्तपणा चाललाय. हे बघा, हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाहीये. बरोबर, शिस्त ही आपल्या क्लासची ओळख आहे आणि ती पाळावीच लागेल. अगदी बरोबर. बरोबर आहे का? मी तुम्हाला बोलतेय. मला हो. का? आणि हे बघा, आजपासून मी सांगेन तसंच होणार. ओ मॅडम, हे बघा, तुम्ही एक दिवसाच्या मूर्ख मंत्री होता फक्त. काय? एक दिवसाच्या मुख्यमंत्री होत्या फक्त. हा क्लास तुम्हाला सांभाळायला दिला होता मॅडमनी, मालकीण व्हायला नव्हतं सांगितलं. आणि कोणाला बोलता हो? मला? मॅडम, 100% रिझल्ट देणारा माणूस आहे मी, 100%. हे असं 70-75 सारखा रिझल्ट देत नाही तुमच्यासारखा. काय गुणाची? म्हात्रे सर, हे बघा. मी काय म्हणतो लंके मॅडम, ऐका माझं. काय एखाद्या दिवशी गोडबोले मॅडम जर क्लासला आल्या नाही तर कसं आपलं तेवढंच घरगुती वातावरण होतंय की नाही? हा, कोणतंही टेन्शन नसतं. तुम्ही पण उगाच त्रास करून घेऊ नका. बसा शांतपणे खुर्चीवर, बसा शांतपणे. नाही तर काय, सकाळी सकाळी आल्या भनभन सुरू केली. अरे गुणाजी, तुला सांगतो, काल इतका उशीर झाला ना, मला झोप नाही झाली माझी. अरे डोकं दुखतंय माझं, डोकं. एखादं औषध आण मला. हो, आणतो सर, आणतो. हे बघा मॅडम, तुम्हाला जमतंय तेवढं काम करा, आणि नसेल जमत ना तर तुम्ही झोपा. हे बघा म्हात्रे सर. ऐका ना मॅडम, कामिनी मॅडम, मी जरा बाहेर जाऊन येतो. ते काय टीव्हीचा रिचार्ज मारायचा आहे ना, नाहीतर बायको मारल रात्री. म्हणजे टीव्ही दिसायचा नाही. हे बघा, आता जातो ना, असा फिरून लंच टाइम पर्यंत लगेच येतोय मी. हे बघा गुणाजी, ही तुमच्या घरची काम आहे. केलीच पाहिजे, घरची कामं केलीच पाहिजे. मला सांगा, त्याला घर नाही, रस्त्यावर राहतो तो, जनावर आहे, गाढव येतो. अहो मॅडम, घरी घरच्यांची बोलणी खायची, इथे येऊन तुमची बोलणी खायची, याला काय अर्थ आहे का? अहो त्यालाही मन आहे, त्यालाही भावना आहे. अहो माणूस आहे तो, हो की नाही? जा गुणाची, जा, तुझी सगळी कामं करून ये, आणि संध्याकाळपर्यंत नाही आला तरी फरक पडत नाही. जा. थँक्यू सर. गुणाजी. गेलाय तो,
केला तू. हे बघा मॅडम, आता मलाही जाऊ द्या, झोपायचंय मला. काय? शिकवायचंय. तुम्ही काय ऐकलं? झोपायला. काय क्लासमध्ये आपण काय बोलताय काय तुम्ही? उठत आहे खुर्चीतून. म्हात्रे सरांचा ऍटिट्यूड मला अजिबातच आवडलेला नाहीये. त्यांच्यात काही प्रोफेशनल गुणच नाहीयेत. हा असा बेशिस्तपणा इथे अजिबातच खपवून घेतला जाणार नाही. बाबा, वाटते का हो मी मीरा गोडबोले? आता माझ्या बाबांचं स्वप्न होतं एक आदर्श शाळा उभं करणं. त्यात हे असे शिक्षक असणार आहेत का? काय संस्कार होतील मुलांवर? ते काही नाही. मी या क्लासची हेड आहे आणि सगळ्यांनी माझं ऐकलंच पाहिजे. आणि तसं जर नसेल होणार ना तर निघून जा सगळे. चालते वा. मॅडम, मॅडम, माझ्या केबिन मध्ये माझ्या खुर्चीवर बसून काय करताय? यासाठी मी तुमच्यावर क्लासची जबाबदारी सोपवली होती का? माझ्या अपरोक्ष हे सगळं करता तुम्ही क्लासमध्ये? कामिनी मॅडम, टेल मी, इज दिस द वे अ टीचर शुड बिहेव? काल मी तुम्हाला फोन करून क्लासची जबाबदारी सोपवली होती, क्लासवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तर तुम्ही नकलांचे क्लासेस सुरू केले तिकडे. सर, नाही ते तुमच्यासारखं वागायचं होतं ना म्हणून. सॉरी. एक शब्दही बोलू नका. तमाशा लावला नुसता क्लासमध्ये. तो गॉगल काढल का आता तरी? चला पटपट मला क्लासचे स्टेटस सांग. कोण कोण कुठल्या वर्गात आहे? वेळेवर सुरू झाले का वर्ग? हो, सगळे वर्ग अगदी वेळेत सुरू झालेत. मदन सर तर आत्ताच गेले वर्गावर. मला त्यांच्या सिलेबस कम्प्लिशनचं स्टेटस हवंय आत्ता. मी बोलवून आणते त्यांना. तुम्ही का? तुम्हाला सांगितलं का मी बोलवायला? नाही. गुणाजी, गुणाजी, रजेवर आहेत का? नाही नाही, आलेत ते. ते टीव्हीचा रिचार्ज करायला गेलेत. टीव्ही बंद झालाय ना त्यांचा, सांगून गेलेत मला. कामिनी मॅडम, काय चालवलंय तुम्ही? एक दिवस मी तुम्हाला क्लास सांभाळायला सांगितलं, तुम्ही क्लासचा खेळ खंडोबा करून ठेवलाय. म्हात्रे सरांना बोलवा. मी तुमच्याकडे बघितलं ना मी. हो, माझ्याकडे बघितलं. जा बोलवा. हो, बोलत. म्हात्रे सर कुठल्या क्लासवर आहेत विचारत होतो. शोधतो तुम्ही काय आता? अरे मुलांनो, काय काय चाललंय? बसा बसा. रे क्लास आहे रे. चला. अरे आता क्लासची वेळ आहे. काय
अरे ए, थांब ना बाळा, बस ना जागेवर बस. कोणी शिक्षक सर झोपलेत? म्हात्रे सर, म्हात्रे सर, म्हात्रे सर. कोण आहे रे? मोनू का रे? कशाला आला इकडे? हा? अहो सर माझं सोडा, तुम्ही काय करताय तुमच्या वर्गावर? तू काय करतोस माझ्या वर्गावर? अहो सर क्लासची वेळ आहे, तुम्ही झोपताय चक्क. ए, मला ज्ञान पाजवू नका मोनू. मला काय करायचं ते बरोबर समजतं, समजलं का? तुझी अक्कल तुझ्याजवळ ठेव. चल निघ इथून. अहो सर असं काय करताय? ती मुलं शिकण्यासाठी क्लासमध्ये येतात आणि त्यांचे पालक इतक्या भरमसाठ फिया भरून आपल्या क्लासमध्ये पाठवतात का? तर मुलांना उत्तम शिक्षण मिळेल. आणि तुम्ही क्लासच्या वेळेस झोपलात तर सर आपल्या क्लासचं नाव खराब होईल ना. ए मोनू, हे तू मला सांगतोय? हा, तू मला सांगतोय? अरे तू कुठला विषय शिकवतो आणि बोलतो किती कळतं का तुला? 100% रिझल्ट देणारा शिक्षक आहे मी, 100%. हा सर 100% रिझल्ट असता म्हणून काहीही करायचं का? ए, मला हवं तसं वागेल मी, समजलं का? वाटलं तर झोपेल, नाही तर लोळेल. चल. सर तसं असेल तर मग मला गोडबोलेबाईंना नाव सांगायला लागेल तुमचं. म्हणून बावडे का तू? जा कर साडी लहान पोरांसारखी. येतं काय तुला त्याशिवाय? जा पण. आणि काय करशील रे? काय सांगशील त्यांना? मला माहितीये गोडबोले मॅडम आज क्लासमध्येच नाही आलेत ते. सर मॅडम आले आहेत, त्यांनीच मला तुम्हाला बोलवायला पाठवलंय. हो, तुला काय वाटतं म्हणू? तू हे सांगितलं मी घाबरेल? अरे या गेमा आणि ट्रिक आहे ना, आम्ही तिसरी चौथी तेव्हा करायचो. तुला काय वाटलं आता घाबरणार आहे मी? अहो सर खरंच मॅडम आले आहेत. ए, चल पळ रे, चल सांग काय सांगायचं ते. मी घाबरत नाही कोणाला. या मदन म्हात्रेचं कोण काय वाकडं करत नाही, समजलं का? चल निघ इथून. ए आणि थांब थांब थांब. आणि इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या क्लासमध्ये येताना नॉक केल्याशिवाय यायचं नाही, समजलं का? मदन म्हात्रे सरांना विचारायचं सर मे आय कम इन, आणि मग जात यायचं. चल पलटी मार इथून, चल पळ. मे आय कम इन सर? ओके सर. मगाशी तर त्या नागप्पाने वाचवलं तू. आता कोण वाचवे? आता नाही वाचव. अरे तुम्ही ठीक आहात ना? हो हो मी ठीक आहे मॅडम. तुमचं कुरिअर होतं तिथे. तुम्ही ठीक आहात ना? पाणी हवंय का? नाही नाही, ते सही करा फक्त. मॅडम ते आपण कुठेतरी भेटलोय का? तुमचा चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय. काय हो अष्टपुत्रे, काय? तुम्ही ओळखता का त्यांना? तो चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. बरं काय झालं? कुठे? म्हात्रे सरांचं. हा, मी म्हात्रे सरांना बोलवायला गेलो तर म्हात्रे सरांना म्हटलं मी की गोडबोले मॅडमनी तुम्हाला बोलवलंय. ते म्हणले मी नाही येणार म्हणून. झोपलेत ते मॅडम. काय बोलताय तुम्ही? झोपलेत म्हात्रे सर? हो. एक दिवस मी नव्हते क्लासमध्ये, बेशिस्त झालेत सगळे. चला बघूया. चल. गप्प बसा. बावड झाली तुम्ही. मूर्ख आहे का पोर आहे का तुम्ही? हा, कळत नाही वर्गात सर झोपलेत? काय गोंधळ लावलाय हा? अरे अभ्यास करा. अभ्यास नसेल करायचा तर गोंधळ हळू आवाजात घाला, नाही तर झोपा शांतपणे. काय? झोपा.
बस तिला. मॅडम गोंधळ घालतायत मुलं. काही नाही मॅडम, जरा अरे पण तुम्ही कधी आल्या? मॅडम तुमची तब्येत बरी नव्हती ना, तुम्ही आज रजेवर होत्या. नाही तब्येत कशी आहे? ठीक आहे ना, म्हणजे व्यवस्थित आहे ना? माझ्या तब्येतीची तुम्ही काळजी करू नका मात्र. आज सुट्टी घेणार होती मी, पण बरं झालं आले क्लास. माझ्या गैरहजेरीत तुम्ही माझ्या क्लासची काय अवस्था करून ठेवली आहे ते पाहायला मिळालं ना मला. नाही कुठल्या प्रकारचं सायन्स शिकवता तुम्ही बघू दे मला. गोडबोले मॅडम घातलं. कोणी लिहिलं रे? हा कोणी लिहिलंय? बावळट मुलं असं लिहितात का शिक्षकांबद्दल? मॅडम शिक्षकांबद्दल ना आदरच नाही. जर शिक्षक चालू वर्गात झोपा काढत असतील तर कसा राहणार आदर? अहो जर फॅकल्टी मेंबर्सच असे वागू लागले तर मुलांकडनं काय अपेक्षा ठेवायची आपण? नाही मॅडम, ऍक्च्युली काल कोचिंग क्लासला रात्री बराच उशीर झाला ना, विद्यार्थ्यांचं एक्स्ट्रा ट्युशन घेत होतो, त्यामुळं थोडीशी डुलकी लागली फक्त वर्गात. डुलकी? चालू वर्गात झोपत होता तुम्ही, शिवाय मुलांनाही झोपायला सांगत होता. अहो 100% रिझल्ट देणारे शिक्षक ना तुम्ही, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. साधे एथिक्स शिष्टाचार ठाऊक नाहीये का तुम्हाला? मात्र जर खरंच तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती, अष्टपुत्रेंना मी तुम्हाला बोलवायला पाठवलं तर ते मला येऊन म्हणाले की म्हात्रे जर झोपलेत, हो तर माझा विश्वास नाही बसला त्यांच्यावर, म्हणून मी स्वतः इथे आले तर तुम्ही मुलांना झोपायला सांगत होता, तेही चालू वर्गात. हे बघा, हे बिहेवियर मी अजिबात खपून घेणार नाही, सांगून ठेवते. माझ्या क्लासमध्ये हे चालणार नाही. मॅडम ऍक्च्युली आजपासून 2 दिवस रजेवर जा तुम्ही. का? झोपायचं ना तुम्हाला? निवांत झोपा घरी. 2 दिवस क्लासला यायचं नाही. 2 दिवसाचे पैसे कापणार आहे. मला सांगत होतो गोडबोले बाई आल्या, त्यांनी विचारलंय, मी माझं ऐकलं नाही. काय सिद्ध करायचंय तुला? अरे काय दाखवायचंय तुला गोडबोले मॅडमला? हेच ना की तू हिरो आहेस आणि मी विलन आहे? हो नाही सर, मला अरे तू कितीही प्रयत्न केला ना तरी हे सिद्ध होणार नाहीये मोहन. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुझ्यासाठी फक्त मी विलन आहे. हा मदन मात्र विलन आहे तुझ्यासाठी. काय केलंस आज तू? या सगळ्या क्लासच्या समोर माझ्या इज्जतीचा पाणुतारा केलास ना? नाही नाही. तुला कळेल आता. गोडबोले बाईंच्या समोर नाही तुझी इज्जत घातली, नाही तुझी चव घातली ना, मग कळेल तुला. अहो सर पण मला पट्टी कुठे? अहो सर पट्टी कुठे? पट्टी तर मुनो तुला काय आज सोडत नाही. ए बावळाट, कुणी दिलं ते गोडबोले मॅडम टाकले? कुणी दिलं? तू लिहिलं? अरे तू स्वतः ढापलाय, तू लिहितो गोडबोले. उभा राहा. अरे दिगू, हा दिगू बोल. हॅलो काका, अरे कुठेस तू? मी इथे क्लासमध्ये आहे. अरे तू घरी येणार होतास ना भाई? अरे हो, पण गोडबोले बाईंच्या बरोबर क्लासमध्ये आलो आणि मग इथेच थांबलो रे, काम होतं ना. अरे भाई मग सांगायचं तरी, इथे इन्फॉर्म कर ना जरा. सॉरी सॉरी सॉरी, गडबडीत राहून केलं सांगायचं. काय झालं बोल बोल. तुला काय सांगू, इथे सकाळपासून काय काय मॅटर झाले. काय झालं काय? अरे इथे कोणीतरी असा बाबा टाईप एक माणूस आलेला, असा झप्पा घालून शबनम टाकून, आणि आम्हाला विचारत होता की मोहन कुठे, मोहन कुठे, त्याच्या जीवाला धोका आहे. कोण बाबा? अरे आम्हाला काय माहित, म्हणून तर त्याला विचारत कोण आहेस बाबा तू, कोण आहेस? पण त्याचं एकच चालू आहे, मोहन कुठे, त्याच्या जीवाला धोका आहे. मी त्याला सांगितलं की तो काल रात्रीपासून घरी नाही आलाय, गोडबोले बहीण बरोबर आहे. मला वाटलं त्याचं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून सांगितलं. तो बोला ठीक आहे, मग मी जातो तिकडे. अरे हा, तो हे पण बोलत होता की तुझ्यासोबत आमच्या सगळ्यांच्या जीवाला पण धोका आहे. जीवाला धोका आहे? हो, हे सगळं बोलल्यानंतर आईला पण चक्कर आली होती, आई चक्करून पडली होती. काय म्हणतोस? पण आता कशी आहे तब्येत वहिनीची? चिल चिल चिल, आता बरी आहे ती. अरे ती त्यानंतर तुझं सगळं सामान चेक करत होती, तुझी बॅग पॅन्ट वगैरे. तुझ्या त्या पुस्तकांमध्ये आम्हाला ते काय मिळालं, बाबा बंगालीचं पोस्टर आणि ती चिठ्ठी, त्याच्यात काय लिहिलं, पालीचं शेपूट शेण. काका हे तू का करतोय सगळं, मला जरा सांग, आत्ता सांग. दिगू दिगू, मी तुला घरी येऊन सगळं सांगतो, आता फोन ठेव. काका काय गडबड आहे? दिगू म्हणाला घरी एक माणूस आला होता.
मलाही एक माणूस सकाळपासून दिसतो, दोन माणसं एकच नाही आहेत ना.